हॅलो एव्हरीवन. आज आपण सगळ्यांची न आवडणारी, मोस्ट कॉमनली एकदम हेट केली जाणारी भाजी बनवणार आहे, जी म्हणजे आहे यू कॅन सी कारल्याची भाजी. एक टाईम असा होता जेव्हा ही भाजी मला पण अजिबातच नाही आवडायची आणि मम्मीनी जर ही भाजी बनवलेली असेल तर मी माझा लंचसुद्धा स्किप करून टाकायचे, कारण की ही भाजी मला ऐकूनच की काय ते कडू कारलं मी नाही खाणार असं म्हणून मी ही भाजी कधी खाल्लीच नाही. बट एक वेळेस मी ही भाजी ट्राय केली आणि आय फेल्ट लाईक की ओ माय गॉड, कारल्याची भाजी अशी कडू न लागता पण खाल्ली जाऊ शकते का. तर तेव्हापासून मग मला कारल्याची भाजी आवडायला लागली. तर आज मी खाली गेले भाजीवाल्या काकांकडून 3-4 असे छोटे छोटे कवळे कवळे कारले घेऊन आले, ग्रीन चिलीज आणला आणि कोथिंबीर आणली आणि मग लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिले आपण हे कारल्याला असं अर्धा अर्धा स्लाइस करून घेतलं आहे. त्याच्या देठाचा जो पार्ट आहे तो आपण काढून टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी छोटी सुरी घेऊन त्याच्याने याच्यामधल्या ज्या बिया आणि जो आतमधला गर आहे तो सगळं काढून घेतला आहे. तर मोस्टली कारल्यामधला कडू पार्ट सगळा हाच असतो, ज्या बिया आहेत त्या. आणि जर कारले याच्यापेक्षाही कवळे असतील आणि त्याच्यात एकदम छोट्या छोट्या सीड्स असतील तर नाही काढला तरी पण चालेल. मग त्याच्यानंतर ह्या सीड्स काढून झाल्याच्या नंतर आपल्याला जर कष्ट घ्यायची इच्छा असेल तर असं नाईफनी त्याला मस्तपैकी कट 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 बारीक 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 कट करून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला कष्ट घ्यायची इच्छा नसेल तर आपण त्याला डायरेक्ट चॉपरमध्ये टाकायचं आहे आणि याचे बारीक बारीक मस्त छोटे छोटे पीस करून घ्यायचे. तर बिया काढल्याच्या नंतर याला धुवून घेऊ शकता किंवा आधी धुतलेला असेल तर मग गरजही नाही आहे. आणि मग याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी एक छोटा साईजचा कांदा घेतला आहे आणि 2 ग्रीन चिलीज घेतला आहे आणि त्याला चॉपरमध्ये टाकून त्याचा एक मस्तपैकी बारीक बारीक चॉप करून घेतला आहे त्याला. त्याच्यानंतर मी पॅनमध्ये थोडेसे पीनट्स टाकले आहेत आणि त्याला ड्राय रोस्ट करून घेतलं आहे. छान ते बारीक झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. त्याच्यानंतर फोडणीमध्ये मी टाकलं आहे जिरे, मोहरी, कांदे आणि मिरचीचं जे आपण बारीक करून घेतलेलं होतं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे बारीक बारीक कट करून घेतलेले कारले आहे ते सगळे याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. परत थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं धनिया जिरा पावडर आणि रेड चिली पावडर टाकायचं आहे कलरसाठी आणि मग याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर माझा शेंगदाण्याचा कूट मस्त बारीक नव्हता झाला, तो थोडासा असा ठीक राहिला होता, बट इट्स ओके. मग तो शेंगदाण्याचा कूट टाकून परत भाजी फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी इमलीची पेस्ट टाकली आहे आणि थोडेसे गुळाचे खडे टाकलेले आहेत आणि असं करून आपली भाजी इज रेडी. मग मस्तपैकी फ्रेश कोरिएंडरने याला आपण गार्निश करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी वरण भात, भाजी, पोळी असं छान जेवण घेतलं आहे. आणि हे बघा माझ्या फ्रेंडला भाजी कशी वाटली आहे, छान, यमी, वाव वाव. बाय.